रानामध्ये कंस काटायला गेलो, पोराच्या वेळामध्ये पोर हातातून निसटलं, कुटुंब निशब्द झालं, माऊलीला हुंदका आवरेण्याचा झाला. छोट्या चिमुकलेला अशा अवस्थेमध्ये पाहून संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. कुणाच्याही डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. रानात कंस कापायला गेलो होतो, लय पूर आला, आमच्या हातातून निसटलं पोर. आम्ही आरडाओरड केला, पण आजूबाजूला गडी माणसं नव्हती. नंतर शोधाशोध झाली, तो कुठेही सापडत नव्हता. पावसाच्या नंतर सापडला, पाणी खूप आल्यामुळे काहीच करता आलं नाही. आमच्या जवळ होता, हातातून निसटून पुराच्या पाण्यात पडला. बाजरीची कणसं कापण्यासाठी रानात गेलो होतो, त्याला सुट्टी असल्यामुळे रानात येण्यासाठी हट्ट करत होता. तासभर शोधाशोध झाल्यानंतर सापडला. आदित्यच्या अचानक जाण्यानं माऊलीच्या डोळ्यामधून अश्रू आवरत नव्हते. ही कहाणी आहे बीडच्या शिंदफाना नदीकाठची. नेमकं काय घडलं? रविवारी दुपारी अचानक गावात मुसळधार पाऊस सुरू झाला. काही क्षणामध्येच बिंदुसरा नदीला पूर आला आणि गावकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. नदीकाठच्या पिकासह शेतातील जनावरे वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. या गडबडीमध्ये 34 शिकणारा 10 वर्षाचा आदित्य कळसाने आईसोबत शेतात गेला होता. पाऊस वाढला, जनावरं पोरांच्या पाण्यात अडकली आणि गावकरी त्यांना वाचवण्यासाठी झटू लागले. पण या गडबडीमध्ये प्रचंड पुराच्या लाटांनी आदित्यला गाठलं. आईच्या डोळ्यासमोर तिचं लेकरू हातातून निसटून वाहून गेलं. रानात जाताना नदीला पाणी आलं, सगळं हातातून गेलं. रविवार होता, शाळांना सुट्टी होती, त्यामुळे शेतात घेऊन गेले होते. आमच्या गावात पाऊस होता. हे बोलताना आदित्यच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आईच्या डोळ्यासमोरच घेतला अखेरचा श्वास. लेकरू डोळ्यासमोरून वाहून जात असतानाही आई आरती काही करू शकली नाही. हात पसरूनही तिला आदित्यला वाचवता आलं नाही. तिच्या डोळ्यातूनच वाहणारे अश्रू तिच्या आवाजात दाटलेला हुंदका पाहणाऱ्यांच्या हृदय पिळवटून टाकणारा होता. गावकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून शोध सुरू केला. जवळपास तासभरानंतर आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. छोट्या चिमुकलेला अशा अवस्थेत पाहून संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. कुणाच्याही डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. कळसाने कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदित्य गेल्यापासून घरात चूलही पेटलेली नाही. आई निशब्द झालेली आहे. नातवाला गमावल्याने आजीचा हुंदका थांबत नाही. घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आदित्यच्या आठवणीची सावली आहे. नेहमी दुष्काळाशी लढणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा पावसानेच शोकांतिका घडवली. एका बाजूला शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं, तर दुसऱ्या बाजूला एका चिमुकल्याचा जीव गेल्यानं बीड जिल्ह्यामध्ये शोक व्यक्त केला जातोय. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याचं पीक, गुरढोर सगळं काही वाहून गेलं. शेतकरी उद्ध्वस्त झाला. शेतकऱ्याची स्वप्न वाहून गेली आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. ओला दुष्काळ जाहीर करून या शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी केली जात आहे. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.